पुढचा एक्झाम्पल आहे, इफ अ वेक्टर हॅज डायरेक्शन अँगल्स 45 डिग्री अँड 60 डिग्री, फाइंड द थर्ड डायरेक्शन अँगल. एका वेक्टरनी दोन केलेले डायरेक्शन अँगल्स दिलेत, म्हणजे एक्स ऍक्सिस आपण म्हणूयात आणि वाय ऍक्सिसशी केलेला अँगल दिलाय, तर आपल्याला झेड ऍक्सिसशी केलेला अँगल फाइंड करायचा. डायरेक्शन अँगल्स 3 असतात, त्यातले 2 दिलेत, तिसरा आपल्याला फाइंड करायचा. सो लेट vector has direction angles 45 degree and 60 degree. मग अल्फा म्हणूयात आपण, म्हणजे एक्स ऍक्सिसशी केलेला अँगल आपण म्हणूयात की 45 डिग्री आहे, आणि बीटा म्हणजे वाय ऍक्सिसशी केलेला अँगल आपण 60 डिग्री म्हणूयात. आपल्याला गॅमा फाइंड करायचा. मग आपल्याला काय माहिती आहे, वी नो cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आता यातलं cos स्क्वेअर 45 डिग्री लिहिता येईल आपल्याला, प्लस cos स्क्वेअर 60 डिग्री लिहिता येईल, प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. 45 cos 45 किती असतं बघा, cos 45 1/√2 आहे, त्याचा स्क्वेअर. cos 60 किती असतं बघा, तर 1/2 त्याचा स्क्वेअर, प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. हे किती झालं, 1/2 प्लस हे 1/4 प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. याची बेरीज किती होईल बघा, 10 झाला 4, म्हणजे हे 2 आणि 3 झाले इथं, प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. सो cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 मायनस 3/4 म्हणजे 1/4 आले. cos स्क्वेअर 1/4 आला म्हणजे cos आला, so cos गॅमा इक्वल टू प्लस अँड मायनस 1/2. मग हे जर 1/2 असेल तर आता गॅमा काढायचा. So cos gamma equal to 1/2 or cos gamma equal to minus 1/2. मग किती होईल बघा, cos gamma हाफ म्हणजे cos किती झाला बघा, π/3 झाला, cos π/3 और cos gamma equal to minus, आणि हे 1/2 जे ते आपण cos π/3 न करूयात, म्हणजे इकडं गॅमाची किंमत π/3 झाली. तिकडं मात्र सिंप्लिफाय करायला लागेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल जशी सोडवलीत आपण तसं सोडवायचं. म्हणजे इथं किती होईल, हे cos निगेटिव्ह आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटला गेलाय, सेकंड क्वाड्रंटला cos हा निगेटिव्ह असतो, म्हणजे तो कसा लिहिणार आपण बघा, cos ऑफ पाय मायनस π/3 बरोबर लिहिला का बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तेच ठेवून आपल्याला फक्त अँगल बदलायचा. सो दिस इज cos ऑफ 2π/3. cos 2π/3 म्हणजे गॅमा किती झाला, सो गॅमा इक्वल टू 2π/3. म्हणजे आपले डायरेक्शन अँगल्स काय झाले थर्ड, तर π/3 आणि 2π/3. सो therefore third direction angle is π/3 or 2π/3.
पुढचं एक्झाम्पल आहे, इफ अ लाईन मेक्स 90 डिग्री 135 डिग्री 45 डिग्री विथ एक्स वाय अँड झेड ऍक्सेस रिस्पेक्टिव्हली देन फाइंड डायरेक्शन कोसाइन्स. आता अँगल दिलेत, लाईन न एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसशी केलेले अँगल दिलेत, म्हणजे तुम्हाला डायरेक्शन अँगल्स दिलेत, म्हणजे अल्फा बीटा आणि गॅमा दिलाय. तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे एल एम आणि एन काढायचंय. एल एम एन म्हणजे काय असतं, तर एल म्हणजे कॉस अल्फा असतं, एम म्हणजे कॉस बीटा असतं आणि एन म्हणजे कॉस गॅमा असतं. एवढंच आपल्याला फाइंड करायचं. मग सोल्युशन मध्ये काय येणार बघा, लाईन न डायरेक्शन अँगल्स केलेले आहेत ते दिलेत तुम्हाला. सो लेट अ लाईन मेक्स 90 डिग्री 135 डिग्री and 45 degree with x, y and z axis respectively. Therefore, alpha equal to 90 degree, beta equal to 135 degree and gamma equal to 45 degree. So let LMN be the direction cosines of line. त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आपण मानले एल एम आणि एन. सो एल इक्वल टू कॉस अल्फा मीन्स कॉस 90. कॉस 90 किती येतो बघा, 0. एम कॉस बीटा म्हणजे कॉस 135. हे डायरेक्ट करता येणार नाही आपल्याला. सो कॉस ऑफ दिस इज 90 प्लस 45 झालं. 90 म्हणजे हे पाय बाय 2 झालं. पायचा डिनॉमिनेटर 2 असेल तर कॉसचं काय होतं, साइन होतं. साइन 45 डिग्री झालं. कुठल्या क्वाड्रंटला गेला, सेकंड. सेकंड मध्ये कॉस काय असतो, मायनस. म्हणजे हे किती होईल, -1/√2 झालं. पुन्हा एन म्हणजे कॉस गॅमा. कॉस ऑफ 45 डिग्री means 1/√2. So direction cosines are 0, -1/√2 and 1/√2. Therefore, direction cosines of line are 0, -1/√2 and 1/√2. हे ब्रॅकेट मध्ये लिहायचं नाही, हे असंच रिकामं तसंच कॉमन सेपरेट करून लिहायचं फक्त. पुढचा एक्झाम्पल आहे, इफ अ लाईन हॅज डायरेक्शन रेशोज 4 - 12 18. डायरेक्शन रेशोज दिलेत, म्हणजे काय दिलंय तर ए बी सी च्या किमती दिल्यात. फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे एल एम एन फाइंड करायचं आहे. मग आपला फॉर्म्युला काय, हे तुम्हाला ए बी सी दिलंय आणि तुम्हाला एल एम एन फाइंड करायचं आहे. सो एल इक्वल टू प्लस मायनस a/√a² प्लस b² प्लस c². ते जे एल एम एन चे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला वापरायचे. Let line has direction ratios 4 - 12 18. हे काय तुमचे तर ए बी आणि सी आहे. म्हणजे ए तुमचा 4 आहे, बी तुमचा -12 आहे आणि सी 18 आहे. लिहूयात वाटल्यास आपण, नाही लिहिलं तरी चालतं. हे ए इक्वल टू 4, बी इक्वल टू -12 and c equal to 18. Now let L M N be the direction cosines of line. So L equal to plus minus a/√of a² plus b² plus c². तुम्ही पाहिजे तर खाली लिहा.
जाते. सो प्लस मायनस ए किती आहे बघा 4 अपॉन रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस मायनस 12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. सो दिस इज प्लस मायनस 4 अपॉन रूट 4 चा स्क्वेअर किती झाला बघा 60 प्लस मायनस चा स्क्वेअर प्लस होणार. मग 12 चा स्क्वेअर झाला 144 आणि 18 चा स्क्वेअर किती होईल बघा 18 चा स्क्वेअर आला 324. बरोबर आहे का चेक करा. सो प्लस मायनस 4 अपॉन रूट मध्ये ही टोटल बेरीज किती होईल बघा. ही बेरीज झाली 484. म्हणजे प्लस मायनस 4 अपॉन किती होईल बघा 484 कोणाचा वर्ग आहे तर 22चा. म्हणजे हे झालं प्लस मायनस 2 अपॉन 11. म्हणजे पहिला डायरेक्शन कोसाइन आला प्लस मायनस 2 अपॉन 11. आता असंच दुसरं काढायचं. मग असंच दुसरं आता कसं काढणार बघा. So m equal to plus minus b upon root of a square plus b square plus c square. So this is plus minus. आता तुमचा b minus 12 त्यामुळे लिहिताना नीट लिहा upon root of 4 square plus minus 12 square plus 18 square. आता हे पुन्हा कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आपल्याला. आपण ऑलरेडी काढलेलं आहे. किती आलं बघा तर 22 आलं होतं. म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन किती होईल पहा. भाग घालवला तर हे किती होईल प्लस मायनस मायनस 6 अपॉन 11. तसंच n किती होईल प्लस मायनस c अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मीन्स प्लस मायनस 18 अपॉन रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस मायनस 12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. सो दिस इज प्लस मायनस 18 अपॉन 22. म्हणजे किती झालं पहा प्लस मायनस 18 सॉरी भाग घालवायचा म्हणजे 9 अपॉन 11 झालं. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स तुमचे काय आले बघा. तर डायरेक्शन कोसाइन्स आले. therefore डायरेक्शन कोसाइन्स आर पहिला किती आला प्लस मायनस 2 अपॉन 11. दुसरा आला प्लस मायनस मायनस 12 अपॉन नाही मायनस 6 अपॉन 11. आणि तिसरा आला प्लस मायनस 18 9 अपॉन 11. मग हे जर सेपरेट करायचं झालं तर आता हे सेपरेट कसं करणार बघा आपण. एकतर प्लस तरी लिहा किंवा सगळे मायनस तरी लिहा. आता हे प्लस आणि मायनस आणि परत इथं मायनस आहे बरोबर. ज्यावेळेस आपण हे प्लस लिहिणार त्यावेळेस याची किंमत असेल मायनस 6 अपॉन 11 आणि ज्यावेळेस हे आपण मायनस लिहू त्यावेळेस हे मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस 6 अपॉन 11 होणार आहे. म्हणजे आपण जेवढे लिहिताना घेतलं तर सगळे प्लस लिहायचे झाले. हे दॅट इज करून आपल्याला असं लिहिता येईल बघा प्लस मायनस 2 अपॉन 11. हे काय होईल मायनस वरती आणि खाली प्लस होईल. म्हणजे ज्यावेळेस आपण हे हा प्लस घेऊ त्यावेळेस हा मायनस घ्यावा लागेल आपल्याला कारण हे प्लस घेतलं तर इथलं मायनस लागेल त्याला. आणि प्लस मायनस 9 अपॉन 11. आता हे जर समजत नसेल तर आपण डायरेक्ट लिहूया. दॅट इज डायरेक्शन कोसाइन्स आर. पहिली जोडी काय असेल तर 2 अपॉन 11 मग मायनस 6 अपॉन 11 आणि मग 9 अपॉन 11. सगळे प्लस घेतले बघा आपण. आता मायनस घेऊन बघू. और काय असेल दुसरी जोडी काय असेल बघा सगळे मायनस घ्यायचे
म्हणजे -2/11. हा मायनस घेतला की हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे 6/11 आणि -9/11. पुढचा प्रश्न काय बघा, प्रूव्ह दॅट बाय वेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. वेक्टर मेथडने आपल्याला काय करायचं आहे, सेमी सर्कल मधला जो अँगल असणार हा अँगल राईट अँगल आहे ते दाखवायचं. मग आपण एक सर्कल कन्सिडर केलं आणि या सर्कलचा सेंटर म्हटला O आहे. आता याचे आपण एक डायमीटर काढूया. मग हा जर डायमीटर असेल तर आपण म्हणूयात की हा AB डायमीटर आहे आणि हा जो पॉइंट C आहे हा C A आणि B सोडून कुठला तरी आहे. तर आपल्याला दाखवायचं आहे की हा अँगल C जो आहे हा अँगल C 90 डिग्री आहे. म्हणजे त्या डायमीटरनी C शी केलेला कोन जो आहे तो 90 आहे हे आपल्याला दाखवायचं. So let a circle having center O and AB is a diameter. Let C be third point on circle other than A and B. A आणि B सोडून सर्कल वरचा तिसरा पॉइंट आपण घेतला C. तुम्ही तो कुठेही घ्या, सर्कलच्या परिघावर तो तुम्ही तो कुठेही घेऊ शकता. Then this angle ACB is the angle subtended on semicircle. So angle ACB is the angle subtended on सेमीसर्कल. आता आपण काय करूया, हा O आहे त्यामुळे हा A पॉइंट आहे. तर हा जो वेक्टर आहे याला म्हणूया A बार. आता ही रेडियस आहे बघा, हे जे OA OB आणि ही OC ही सुद्धा आपली काय असणार आहे तर रेडियस असणार आहे. म्हणजे ती सेम असणार आहे. OA OB OC काय असणार आहेत तर सेम असणार आहेत. म्हणजे रेडियस आहे ती. मग आता आपण काय केलं तर या OA बार जो आहे याला A बार म्हटलं. मग आता हा ही लेंथ सेम आहे म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे. मग हे मॅग्निट्यूड जर सेम असेल फक्त अपोजिट डायरेक्शन आली OB म्हणजे हा झाला -A बार. पटतंय का? ह्या तिन्ही लेंथ सेम आहेत म्हणजे थोडक्यात काय होणार आहे बघा, OA बारचं मॅग्निट्यूड OB बारचं मॅग्निट्यूड आणि OC बारचं मॅग्निट्यूड जे ते सेम आहे आणि ते किती असेल तर रेडियस इतका असणार. मग आपण काय केलं तर OA बारला हा जो OA बार याला A बार म्हटलं. मग OA बार जर A बार असेल तर OB बार त्याचा अपोजिट वेक्टर झाला कारण डायरेक्शन मॅग्निट्यूड सेम आहे फक्त डायरेक्शन काय झाली तर अपोजिट झाली. त्यामुळं OB बार किती झाला तर -A बार झाला. आणि हा जो OC बार आहे या OC बारला आपण सध्या म्हणूयात C बार. OC बारला काय म्हणूया तर C बार म्हणूयात. म्हणजे आपले तीन वेक्टर तयार झाले बघा. कुठले कुठले मी इथं लिहिते OC बार इक्वल टू C बार. हे तीन वेक्टर आपले तयार झाले. झालं वरती आपण वेक्टर लिहिले बघा, OA बार इक्वल टू A बार, OB बार इक्वल टू -A बार झाला आणि OC बार इक्वल टू C बार. आता या तिघांचं मॅग्निट्यूड सेम आहे म्हणजे जेवढं A बारचं मॅग्निट्यूड असेल तेवढंच तुमच्या C बारचं मॅग्निट्यूड असणार आहे. कारण OA बार इक्वल टू OC बार आहे. म्हणजे सॉरी OA बार इक्वल आपण कसं लिहिलंय हे सेन्स
मॅग्निट्यूड ऑफ ओ ए बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ओ बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ओ सी बार. त्यामुळं ए बारचं जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढंच सी बारचं मॅग्निट्यूड आहे आपलं. आता आपण काय करूया, तर हा एक वेक्टर काढूया ए सी बार. मग ए सी बार किती येईल बघा. ए सी बार म्हणजे काय येणार आहे, तर इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर जर काढायचं झालं किंवा बघा ए सी बार वेक्टर कसा असेल, तर ए कडून ओ कडे प्लस ओ कडून सी कडे. पटतंय का बघा. ए कडून सी कडे जायचंय, कसं जाणार आपण, ए कडून ओ कडे आणि ओ कडून सी कडे जाणार. आता ए ओ बार जो आहे तो ए ओ बार म्हणजे काय झाला, तर मायनस ऑफ ओ ए बार झाला प्लस ओ सी बार. हे किती आहे, मायनस ए बार आहे प्लस हे आहे सी बार. म्हणजे हा टोटल किती झाला, तर सी बार मायनस ए बार झाला आपला. आता असंच आपण काढायचा बी सी बार. इथे काढूया. सो बी सी बार. आता बी सी बार कुठून कुठे जायचंय बघा, बी कडून सी कडे जायचंय, म्हणजे असा वेक्टर काढायचा. मग बी कडून सी कडे जायचं असेल तर परत कसं जाणार, तर बी कडून ओ कडे, ओ कडून सी कडे. सो बी ओ बार प्लस ओ सी बार. आता बी ओ बार जो आहे तो बी ओ बार म्हणजेच काय असेल बघा, बी ओ बार म्हणजे तुमचा किती झाला बघा, तर मायनस ऑफ, हा डायरेक्ट गळत असेल तर बघा हा ओ ए ओ बी बार मायनस ए बार आहे, पण बी ओ बार म्हणजे काय झाला, उलटा वेक्टर झाला. म्हणजे हे असं झालंय प्लस ओ सी बार म्हणजे हे मायनस ऑफ मायनस ए बार प्लस सी बार झालं. म्हणजे हे ए बार प्लस सी बार झालं. डायरेक्ट कळत असेल तर ह्या दोन स्टेप नाही लिहिल्यात तरी चालतील. इकडचा वेक्टर मायनस ए बार आहे म्हणजे इकडचा वेक्टर काय झाला, प्लस ए बार झाला. आता हे दोन वेक्टर तर आपण काढले. आता यांचा डॉट प्रॉडक्ट घेऊयात. म्हणजे होईल कसं बघा, तर या दोन वेक्टर, हे दोन वेक्टर काढले, याचा डॉट प्रॉडक्ट घेतला आणि तो डॉट प्रॉडक्ट 0 आला तर हा या दोन वेक्टर मधला हा जो अँगल आहे हा अँगल 90 होईल. सो ए सी बार डॉट बी सी बार. आता ए सी किती आहे बघा, सी बार मायनस ए बार डॉट हा किती आहे, तर ए बार प्लस सी बार आहे. करा गुणाकार, यानी याला गुणा, सी बार डॉट ए बार, पुन्हा यानी याला गुणायचंय. हे डायरेक्ट जमत नसेल तर हे असं करा, यानी याला गुणा, ए बार प्लस सी बार मायनस ए बार प्लस सी बार. म्हणजे हे झालं सी बार डॉट ए बार प्लस सी बार डॉट सी बार मायनस ए बार डॉट ए बार आणि मायनस ए बार डॉट सी बार. आता वेक्टर प्रॉडक्ट सॉरी डॉट प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह आहे त्यामुळे हे आणि हे सेम असणार आहे. सो दिस इज सी बार डॉट ए बार प्लस हे झालं मॅग्निट्यूड ऑफ सी बारचं स्क्वेअर मॅग्निट्यूड ऑफ ए बारचं स्क्वेअर मायनस हे सी बार डॉट ए बार लिहिता येईल आणि हे कॅन्सल झालं बघा. म्हणजे शिल्लक काय राहिलं, मॅग्निट्यूड ऑफ सी बारचा स्क्वेअर मायनस मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. आणि वरती आपण काय लिहिलंय, तर या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, सेम आहेत. मग या दोन व्हॅल्यू जर सेम असतील तर त्यांचे वर्ग पण सेम असतील. म्हणजे याची टोटल व्हॅल्यू किती झाली, तर 0 झाली. म्हणजे डॉट प्रॉडक्ट 0 झाला आणि डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर ते दोन वेक्टर कसे झाले, तर परपेंडिक्युलर झाले. सो ए सी बार डॉट बी सी बार इक्वल टू 0 झालं. मग असं जर असेल तर आपण पुढे कसं लिहिणार, त्यामुळे काय झालं, ए सी बार इज परपेंडिक्युलर टू बी सी बार, कारण यांचा डॉट प्रॉडक्ट काय झाला, 0 झाला. त्यामुळे हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर झाले. म्हणजे हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर हा जो अँगल सी झालाय ए सी बी हा अँगल किती झाला, तर 90 डिग्री झाला. म्हणजे अँगल ए सी बी इज राईट अँगल झाला. म्हणजेच आपण काय दाखवलं, तर हे जे सेमी सर्कल आहे हे सेमी सर्कल या परिघावरच्या कुठल्याही पॉइंटशी 90 डिग्रीचा कोन करतं. सो अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल
इज अ राईट अँगल. हे आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ते आपण प्रूव्ह केलं.